सत्य, संघर्ष आणि समाजहिताचा बुलंद आवाज. नमस्कार मित्रांनो, आपण पाहायला सुरुवात केली आहे वैचारिक आखाडा. मी प्रकाश लांडगे आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातील मद्य उद्योगाला पुनर्जीवन देण्याच्या नावाखाली सुरू केलेल्या महाराष्ट्र मद्य श्रेणी अर्थात MML आज राजकीय पक्षपात आणि कुटुंबवादाच्या आरोपांच्या जाळ्यात अडकला आहे. स्थानिक उत्पादकांना संधी, ग्राहकांना स्वस्त पर्याय आणि शासनाला वाढीव महसूल असा त्रिसूत्री दावा असला तरी प्रत्यक्षात हे धोरण महायुती सरकारच्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे असे आरोप होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निवडक कंपन्यांना लाभ देण्याचा थेट आरोप होत आहे. यामुळे बाजारातील स्पर्धेचे नैसर्गिक संतुलन ढासळले आहे. महाराष्ट्रात भारतीय बनावटीचे विदेशी मद्य उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. काही बंद पडल्या आहेत तर काही टिकून राहण्यासाठी धडपड करत आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र बनावटीचे मद्य ही नवीन श्रेणी सुरू केली आहे. या श्रेणीत परवाना मिळवण्यासाठी स्थानिक अधिवास, नवीन ब्रँड आणि विदेशी गुंतवणुकीचा अभाव अशा अटी घालण्यात आल्या. मात्र या अटींमुळे फक्त राजकीय नेत्यांशी संबंधित किंवा त्यांच्या जवळच्या उत्पादकांनाच प्रवेश मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. उदाहरणार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या कॅपेविटाज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा या श्रेणीत समावेश असून ही कंपनी पुणे येथे नोंदणीकृत आहे आणि जय पवार त्याचे संचालक आहेत. शिवाय राजाराम बापू साखर कारखाना जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अर्थात अजित पवार गट यांच्याशी जोडलेला आहे, यासारख्या इतर कंपन्यांनाही लाभ मिळाला आहे. धोरण लागू होताच अनेक अर्ज आले, पण फक्त 13 निवडक कंपन्यांना परवानगी देण्यात आले. या यादीत डीजे, मेहर, दहिसर, कोकण ॲग्रो, मानस ॲग्रो, विष्णू लक्ष्मी, राजाराम बापू साखर कारखाना, असोसिएट ब्लेंडर्स आणि कॅपोविटीज या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र उत्पादन शुल्क रचनेत करण्यात आलेल्या बदलांनी वाद अधिक तीव्र झाला. विदेशी मद्यांवर उत्पादन शुल्क 3 पटवरून 4.5 पट वाढवण्यात आला आहे, तर महाराष्ट्र मद्यावर फक्त 2.60 पट दर ठेवण्यात आला आहे. परिणामी बाजारातील किमतींमध्ये मोठा फरक पडला आणि प्रस्थापित ब्रँडची विक्री जवळजवळ 40% घटली आहे. हे बदल महायुती सरकारच्या नेत्यांच्या जवळच्या कंपन्यांना कृत्रिम फायदा देण्यासाठी रचला गेला आहे असा आरोप होत आहे. यात अजित पवार यांच्या कुटुंबाचा थेट लाभ आहे, सहभाग आहे. या मुद्द्यावरून मोठ्या मद्य उत्पादक कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. राज्य सरकार निवडक राजकीय गटांना आर्थिक फायदा देत असल्याचा आरोप करत आहेत. हे धोरण मुक्त व्यापाराच्या तत्वांना छेद देत असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर कुटुंबवाद आणि पक्षपाती धोरणाचा आरोप होत आहे. यात अजित पवार यांच्या गटातील नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्य देण्यात आलं आहे. या आधी मद्य उत्पादकांना वाईन शॉपचे लायसन्स अर्थात परवाने देण्याचा प्रस्ताव राजकीय लाभार्थींमुळे मागे घेण्यात आला होता आणि आता नवे धोरणही तसेच राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी असल्याचे दिसत आहे. या सगळ्या घडामोडींची पार्श्वभूमी राज्याच्या आर्थिक परिस्थितीशी जोडली असली तरी महसूल वाढीच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना फायदा पोहोचवणे हे स्पष्ट आहे. खरा प्रश्न असा आहे, हे धोरण बंद पडलेल्या उद्योगांना खरेच उभारी देत आहे की फक्त नेत्यांच्या कुटुंबियांना, राष्ट्रवादीच्या सहकार्यांना बाजारात कृत्रिम फायदा देण्यासाठी आहे? उद्योग पुनर्जीवन आणि स्पर्धेतील समता यातील सीमारेषा इथे पूर्णपणे धूसर झालेल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेतून या धोरणाचे भवितव्य ठरणार असले तरी या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक धोरणामागील राजकीय हेतू, पारदर्शकतेचा अभाव आणि कुटुंबवादावर व्यापक वैचारिक चर्चा सुरू झाली आहे. विकासाच्या नावाखाली घेतले जाणारे निर्णय समान संधी आणि न्याय स्पर्धा अबाधित ठेवतात की फक्त राजकीय नेत्यांच्या कुटुंबांना लाभ देतात, हेच आता पाहावे लागेल.